स्प्रेडशीटमध्ये अट देऊन उत्तर मिळवणे. आतापर्यंत आपण सम, ॲव्हरेज, मॅक्स, मिन या फंक्शनचा उपयोग करून त्यांची उत्तरं मिळवली आहेत. परंतु उपलब्ध माहितीवर एखादी अट देऊन उत्तर मिळवायचं असेल तर, जसे की विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रकामध्ये सरासरी 35 किंवा 35 पेक्षा अधिक गुण असल्यास पास हे उत्तर, अन्यथा नापास हे उत्तर हवं असेल तर, अशा वेळी एक्सेलमधील इफ हे फंक्शन वापरतात. इफ फंक्शनचं स्वरूप हे इज इक्वल टू इफ इंटू ब्रॅकेट कंडिशन कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा ट्रू व्हॅल्यू कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फॉल्स व्हॅल्यू असं असतं. याचं प्रात्यक्षिक उदाहरणामध्ये पाहूया. स्प्रेडशीटच्या रिमार्क या कॉलममध्ये पहिल्या विद्यार्थ्याच्या उत्तरासाठी इफ फंक्शनमध्ये अट टाईप करा. जसे पहिल्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण जर 35 किंवा 35 पेक्षा जास्त असतील तर तो विद्यार्थी पास अथवा फेल. तर त्याची अट इज इक्वल टू इफ इंटू ब्रॅकेट H7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 35 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा पास कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फेल अशी द्यावी लागते. जर अट पूर्ण झाली तर पास आणि जर अट पूर्ण नाही झाली तर फेल उत्तर येईल. तर या फंक्शनच्या उपयोगाने सर्व विद्यार्थ्यांचे निकाल काढू शकतो. आता विद्यार्थ्यांच्या निकालपत्रात टक्केवारी दिली जात नाही, तर ग्रेड म्हणजे श्रेणी नमूद करतात. ही ग्रेड कशी ठरवतात? ग्रेड विद्यार्थ्याला मिळणाऱ्या टक्केवारीनुसारच ठरते. म्हणजेच 35% कमी टक्के मिळणारे विद्यार्थी डी ग्रेड, 35 ते 45% मिळवणारे सी ग्रेड इत्यादी. म्हणजे शाळेचा हा आराखडा तयार असला की त्याप्रमाणे रिझल्ट तयार करतात. हे सर्व हाताने तयार करताना बराच विलंब होतो. एक्सेलमध्ये आपण 2 किंवा अधिक अटी देऊ शकतो व लगेच उत्तर मिळवू शकतो. याकरता आपण आणखी एक इफ कंडिशनचं फंक्शन अभ्यासणार आहोत. या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारीनुसार श्रेणी काढायची आहे. प्रथमतः टक्केवारीनुसार श्रेणी ठरवून घ्यावी. त्यामुळे आपल्याला अटी देणं सोपं होतं. त्यानंतर ग्रेड या कॉलममधील ज्या सेलमध्ये आपल्या ज्या विद्यार्थ्याची श्रेणी काढायची आहे त्या सेलमध्ये इफ हे फंक्शन टाकावं. इज इक्वल टू इफ इंटू ब्रॅकेट M7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 75 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा A प्लस कॉमा इफ इंटू ब्रॅकेट M7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 60 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा A कॉमा इफ इंटू ब्रॅकेट M7 ग्रेटर दॅन इज इक्वल टू 45 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा B कॉमा इफ इंटू ब्रॅकेट M7 ग्रेटर दॅन 35 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा C कॉमा
डबल इन्व्हर्टेड कॉमा डी ब्रॅकेट क्लोज अशा प्रकारे टाईप करावं आणि सर्व अटी पूर्ण कराव्यात. सर्व अटी पूर्ण केल्यानंतर जेवढे कंस घेतले आहेत तेवढे सर्व कंस बंद करावे लागतात. एंटर की प्रेस केल्यानंतर आपलं उत्तर आलेलं दिसेल. पुन्हा तो उत्तरांचा सेल सिलेक्ट करा आणि ड्रॅग केला की इतरही उत्तरं आपल्याला मिळतील.